रुग्णालयामध्ये दाखल असलेले एकनाथ खडसे यांनी मोबाईलवर केलेल्या भाषणात विजयी करण्याचं आवाहन करताच रक्षा खडसे भावनाविवश झाल्या। रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात झाली आहे। मुक्ताई नगरची ग्रामदैवत असलेल्या कोथळी इथल्या मंदिरात संत मुक्ताबाईचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली। या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सभेत रक्षा खडसे या गहिवरून आल्या। प्रकृती अस्वास्थ्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे व्यासपीठावर उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी मोबाईलद्वारे उपस्थितांशी भावनिक संवाद साधला आणि त्यामुळेच रक्षा खडसे यांना गहिवरून आलेला आपल्याला बघायला मिळत आहे। राजेश, काय सांगाल याविषयी? दूरध्वनीवरून जेव्हा वडिलांशी संवाद साधला तेव्हा गहिवरून आलाय, सासऱ्याचा आवाज ऐकून गहिवरून आलेला आहे, त्यांना काय सांगाल? नक्कीच आज एकनाथराव खडसे यांची उणीव त्यांना भासली असेल, कारण गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे मुंबईत एका रुग्णालयामध्ये एका आजारासंबंधामध्ये दाखल आहे आणि बरेच दिवसांपासून त्यांची भेट नसल्यामुळेही फोनवरच बोलणं होत असावं आणि याच घटनेतून जेव्हा त्यांचं प्रत्यक्ष स्टेजवर लाऊडस्पीकरवर त्यांचा आवाज ऐकला त्यावेळी त्या आपल्या भावनांना त्या आवर घालू शकल्या नाहीत आणि त्यांचे अश्रू सुरू झाले। याची चर्चा म्हणजे आणि एक याला कारण असंही असू शकतं की मुक्ताई नगर मधनं शिवसेनेचा वाढता विरोध आज त्यांच्या प्रचाराचा नारळ फुटला त्यावेळी शिवसेनेचे कुठलेही पदाधिकारी कार्यकर्ते नेते तिथे उपस्थित नव्हते। या सगळ्यांचा परिणाम त्या घटनेवर झाला असेल आणि ते भावनाविवश होऊन ही घटना घडली असेल। अगदी 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 नक्की राजेश, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। आपले वडिलांसारखे असलेले सासरे यांचा फोनवरून आवाज ऐकला, ते स्वतः सुद्धा प्रचाराच्या पहिल्या दिवशी उपस्थित नाहीत, शिवसेना भाजपचे कार्यकर्ते उपस्थित नाहीत, म्हणूनही त्यांना या सगळ्या गोष्टींवरून गहिवरून आलं असेल असं आपण बघू शकतोय।